सोलापूर महानगरपालिका येथील स्वीकृत नगरसेवक निवडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देताना महापौर विनायक कोंड्याल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले। उर्वरित एका स्वीकृत नगरसेवकाची निवड पुढील बैठकीत जाहीर करण्यात येईल असा निर्वाळा त्यांनी दिला आहे। शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी भाजपकडून 8 स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली। पक्षाला 9 जागांची अपेक्षा असताना केवळ 8च नावे घोषित झाल्याने चर्चेला उधाण आले होते। याबाबत पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापौरांनी सांगितलं की उर्वरित एका सदस्याची निवड पुढील बैठकीत जाहीर केली जाईल। या संदर्भात पक्षात कोणतेही मतभेद नाहीत। निवड जाहीर करण्याचा अधिकार महापौर आणि बोर्डाला आहे। दरम्यान स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याच्या नाराजीमुळे एका भाजप कार्यकर्त्यानं आत्महत्येचा इशारा दिल्याचा मेसेज आल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे यांनी सभागृहात केला होता। या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी महापौरांना विचारणा केली असता अशा प्रकारचा कोणताही मेसेज आम्हाला प्राप्त झालेला नाही असं स्पष्ट करत महापौरांनी हा दावा फेटाळला। त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही। शेवटी तसं काय नाही आहे। बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेले एक नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू। सभेसाठी अजेंड्यावर विषय घेतले असले तरी निवडी संदर्भातील सर्व अधिकार हे सभेला आहेत। भाजपाने निश्चित केलेली स्वीकृत सदस्यांसाठी 8 नावं सभागृहात जाहीर केली। उर्वरित एक नाव आणि परिवहन सदस्य निवडी संदर्भातील विषय हे केवळ परिवहन समिती ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी तसंच त्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी अभ्यासू सदस्य घेऊन पुढील बैठकीत घेण्यात येणार आहेत। यामध्ये कोणताही इतर प्रकार नाही असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले। अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे। शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे। राहिलेले जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये घेण्यात येईल। ते मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं। सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली। 8 नावे वाचून त्यांना आपण राहिलेले एक नाव आहे ते आपण पुढच्या मीटिंगमध्ये घेणार। सभा नगरसचिवांनी या ठिकाणी 8 नाव वाचली। विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करून गोंधळ घातला आहे। भाजपा शहर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या प्रकरणामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले होते। मात्र महापौरांच्या स्पष्टीकरणानंतर परिस्थिती निवळली असून उर्वरित सदस्यांची निवड पुढील बैठकीत जाहीर होणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यांचा सांगण्याचा उद्देश तसा नव्हता। त्यांना काय होतं की 87 नगरसेवक 88 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। 70% नगरसेवक या ठिकाणी नवीन आहेत। त्यांना म्हणायचा उद्देश असा होता की मी त्यांना तुम्हाला त्यांच्या मिस्टरांना ते ओळखत होते, मी त्यांना नजर चुकीने मी त्यांना ओळखलो नाही असं त्यांना म्हणायचं होतं। पण सभासद प्रस्ताव त्यांचा घेतला नाही असा कुठलाच नव्हता। ते सदस्य त्या ठिकाणी नवीन होते आणि ठीक आहे जे आमच्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पुढील विषयामध्ये जे काही ते सभासद प्रस्ताव आहे त्यांचे घ्या म्हणून असा आम्ही आदेश दिला। सर्वांचे सभासद प्रस्ताव घ्यायला पाहिजे आणि यायला अजेंड्यावर यायला पाहिजे असा आम्ही त्यांना आदेश दिलेला आहे।